विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण 10वीच्या टेक्स्ट बुक मधील द ट्विन्स हा लेसन अभ्यासणार आहोत। द ट्विन्स, तर मग द ट्विन्स हा जो लेसन आहे याचा मराठीमध्ये अर्थ जुळी भावंडे असा आहे। तर मग ही जी जुळी भावंडे किंवा जुळे जे भाऊ आहेत दोन, त्यांच्याबद्दलची ही कविता या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे। या कवितेमधून ही जी कविता आहे, दोन जुळ्या भावापैकी एक जो मुलगा आहे, एक भाऊ जो आहे, त्या भावाचं हे मनोगत आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा ते दोघजण एकदम सेम दिसतात, एकमेकांसारखे दिसतात आणि या सारखेपणामुळे, सारखे दिसण्यामुळे किंवा जुळे असल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या ज्या गमती जमती आहेत किंवा काहीशा विनोदी प्रसंग, याशिवाय काही व्यंगात्मक गोष्टी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत। असे मजेशीर गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या, तर काही त्यांच्या या सारखेपणामुळे समस्या सुद्धा आयुष्यामध्ये झालेल्या होत्या। मग या कवितेतून कवी काय सांगतोय पहा। चला, ही जी कविता आहे आता आपण अभ्यासूयात। द ट्विन्स या कवितेमध्ये एक दोन भाऊ जे आहेत, द ट्विन्स पहा, इन फॉर्म अँड फीचर, face and limb, I grew so like my brother, that folk got taking me for him, and each for one another. I puzzled all our kith and kin, it reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not soul न्यू विच। या कवितेमधून कवी सांगत आहे की इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आम्ही दोघं जे भाऊ आहोत ते दोघांचाही चेहरा, चेहरेपट्टी, फॉर्म अँड फीस या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला कवितेमध्ये दिलेला पहा। फॉर्म अँड फीचर म्हणजे स्ट्रक्चर अँड अपीअरन्स। मग हे दोन्ही भाऊ जे आहेत दिसायला एकदम एकमेकांसारखे, या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता कवितेतील हे दोन्ही भाऊ जे आहेत दिसायला एकदम सारखे आहेत पहा। त्यांचा चेहरा असेल, त्यांचं पूर्ण शरीराचा बांधा, याशिवाय त्यांचे जे काही शरीराचे अवयव आहेत ते सुद्धा एकमेकांसारखे आहेत आणि त्यामुळे कवी सांगत आहे की आम्ही दोघंही एकदम सेम टू सेम दिसत होतो आणि दोघं सुद्धा म्हणजे दोघांमध्ये थोडाही फरक त्यांच्यामध्ये नव्हता। आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, आणि हा या कवितेतील जो कवी आहे तो सांगत आहे की मी माझ्या भावासारखाच वाढलेलो होतो। मग त्यामुळे काय झालंय, हे दोघं जण सारखे दिसत असल्यामुळे काय झाले प्रॉब्लेम, दॅट फॉक आय गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर। लोक मला काय समजायचे, माझा भाऊ असल्यासारखं समजायचे, कारण की माझा भाऊ आणि मी दोघंही सारखं असल्यामुळं लोकांमध्ये कन्फ्युजन असायचं की नेमका माझा भाऊ कोणता आहे आणि मी कोण आहे, किंवा आमच्या दोघांमध्ये ते दोघांपैकी कोणाचं नाव काय आहे किंवा कोण कोणतं आहे हे त्यांना समजत नव्हतं आणि त्यामुळं कन्फ्युजन व्हायचं लोकांमध्ये। मग हे लोक जे होते किंवा आमचे त्याच्यामधील काही मित्र असतील, दोघंही सारखे असल्यामुळं आमचे मित्र असतील किंवा नातेवाईक असतील, पाहुणे असतील, याशिवाय जे काही लोक होते आमच्या शेजारी, ते त्यांच्यामध्ये नेहमी कन्फ्युजन असायचं, कारण आम्ही दोघंही ईच फॉर अनदर कसे होते, ईच फॉर वन अनदर। मी सुद्धा माझ्या भावासारखा आणि माझा भाऊ सुद्धा माझ्यासारखा होता। आय इट पझल ऑल आवर किथ अँड किन, इट रीच अ फिअरफुल पिच। आणि त्यामुळे काय व्हायचं, लोक मला माझा भाऊ असल्यासारखं समजायचे आणि माझ्या भावाला मी आहे असं समजायचे। त्यामुळं नातेवाईक असोत किंवा मित्रमैत्रिणी सगळे नेहमी गोंधळात पडत आणि त्यामुळं त्यांना नेमकं ओळखू येत नव्हतं की आमच्या दोघांमध्ये
काय आहे आणि नेमकं कोण आहे. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन इट नॉट सोल न्यू विच. आणि हे सर्व कशामुळे झालं होतं, तर हा जो गोंधळ झालेला होता, आम्ही दोघं जेव्हा आहोत, आमच्या दोघांपैकी एक जण जुळा जन्मलेला होता, त्यामुळं हे सर्व घडत होतं असं कवी सांगतोय. मग यामुळे काय काय झालेले आहेत प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा काय घडलेलं आहे तर पाहूयात. या ठिकाणी कवी सांगत आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये काय झाले पहा. वन डे, एका दिवशी, टू मेक द मॅटर वर्स, एका दिवशी सर्वात वाईट किंवा त्यांचा जो अगोदरच गोंधळ होता, गोंधळामध्ये गोंधळ आणखीनच वाढलेला आहे आणि सर्वात वाईट घटना घडली असं कवी सांगतोय. बिफोर आवर नेम युअर फिक्स्ड, ज्यावेळेस आमचे नाव सुद्धा अगोदर फिक्स केलेले नव्हते. ॲज वी आर बीइंग वॉश्ड बाय नर्स, ॲज वी आर बीइंग बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. कवी सांगत आहे की आम्ही ज्यावेळेस आम्हाला आमचे नाव सुद्धा म्हणजे फिक्स केले नव्हते किंवा नाव ठेवण्याच्या अगोदर ही घडलेली घटना आहे. आणि कवी सांगतोय की आमची जी नर्स आहे, नर्स या ठिकाणी याचा अर्थ होतो की लहान बाळांना सांभाळण्यासाठी जी मराठीमध्ये आपण याला दाई असं म्हणतो, दाई, जी की लहान बाळांची शुश्रूषा करण्यासाठी नेमलेली एक महिला असते. आणि मग ती नर्स जी होती त्या नर्सकडून आम्हाला आंघोळ घातली जात होती. आणि आंघोळ घालत असताना काय झालं आहे, वी गॉट कम्प्लिटली मिक्स, आम्ही दोघं जण एकमेकांमध्ये मिक्स झालो म्हणजे आम्ही दोघं जण जे आहेत आंघोळ घालत असताना आमच्या दोघांची अदलाबदल झालेली आहे. आणि मी माझी जागा म्हणजेच याचा अर्थ माझी जागा माझ्या भावाने घेतली आणि माझ्या जागेवर माझा भाऊ आला आणि माझ्या भावाच्या जागेवर मी गेलो, अशी या नर्सकडून एक चूक झाली किंवा नर्सकडून हा गोंधळ झालेला आहे असं तो सांगतोय. मग काय कशामुळे झालं हे, तर मग हे आमच्या बहुतेक याच्यामुळं नशीब जे आहे पुढचं बदललेलं आहे असं कवी सांगतोय. अँड दस, आणि यामुळं काय झालंय, यू सी बाय फेट्स डिग्री और रॅदर नर्स बीम. मग हे कशामुळे झालं, तर आमच्या या अशा होण्यामुळं आमचं जे नशीब आहे इथून पुढं त्या जी नर्स होती किंवा जी दाई होती तिच्याकडून मग हा जो गोंधळ झालेला आहे दस, त्याचा परिणाम म्हणून काय झालेला आहे, यू सी, तुम्ही पाहू शकता की आमचं जे नशीब आहे, फेट म्हणजेच काय, लिडिंग टू डिसॅस्टर ऑर डेथ, होटल याचा अर्थ आहे. म्हणजेच या ठिकाणी फेटचा मिनिंग दिलेला आहे. फेट म्हणजेच नशीब असं म्हणता येईल आपल्याला. फेट त्याचं जे नशीब आहे इथून बदललं आहे. आणि डिक्री म्हणजेच ऑर्डर, गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. त्या नर्सकडून ज्यावेळेस आंघोळ घातली जाते होती त्यावेळेस हा गोंधळ झालेला आहे. काय झालं मग, ते नर्सचा किंवा जी ताई जी महिला होती लहान मुलांना सांभाळणारी, आम्हाला सांभाळणारी, तिच्याकडून गोंधळ झाला म्हणा किंवा आमचं जे नशीब होतं त्या नशिबानेच पुढं हे कर्म वाढवून ठेवलं असणार आहे असं सांगत आहे. काय झालं मग, यामुळं माझ्या भावाचं जे नाव होतं ते मला दिलेलं आहे असं सांगतोय. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिस्टन मी अँड आय गॉट ख्रिस्टन हिम. यामुळं काय झालं आहे, त्या नर्सच्या गोंधळामुळं किंवा आमची जागा बदलल्यामुळं माय ब्रदर जॉन, माझा जो भाऊ होता जॉन, त्याच्या भावाचं पोएट जो आहे त्याच्या भावाचं नाव आहे पहा जॉन. माझा जो भाऊ होता जॉन, त्याचं नाव मला मिळालेलं आहे आणि माझं जे नाव होतं आय गॉट ख्रिस्टन हिम, माझं जे नाव होतं ते त्याला दिलेलं आहे. अशा प्रकारे हा गोंधळ झालेला नाही. फक्त मग या ठिकाणी एवढाच गोंधळ होऊन थांबलेला आहे का, तर नाही. खरं इथून आता सुरुवात झालेली आहे, तुम्ही सांगतोय पहा पुढच्या कडव्यामध्ये थर्ड स्टांजा. या ठिकाणी पोएट सांगतोय काय झालं आहे, दिस फटल लाइकनेस इवन डॉग माय फुटस्टेप वेन ॲट स्कूल. तो सांगत आहे हा गोंधळ या ठिकाणीच थांबला नाही, तर या आमच्या दोघांच्या सारखीपणामुळं हा जो गोंधळ आहे पुढं शाळेमध्ये सुद्धा कंटिन्यू राहिला. पुढं तशाच प्रकारे शाळेत सुद्धा आमच्या गोंधळ झाले. कंटिन्यू म्हणजे त्याच गोंधळ, डॉग या शब्दाचा अर्थ आहे पहा कंटिन्यू टू फॉलो, डॉग्ड म्हणजे कंटिन्यू टू फॉलो. हा जो गोंधळ होता पुढं सुद्धा आयुष्यामध्ये आमच्या तशाच प्रकारे कंटिन्यू राहिला, त्यानं सातत्य ठेवलेलं आहे. मग अशा प्रकारे काय झालं की आमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस आमचे टीचर असतील, आमचे फ्रेंड्स असतील स्कूलमधले किंवा जे काही मित्र होते किंवा इतर शाळेतील लोक होते त्यांच्यामध्ये
त्यांना सुद्धा आम्ही दोघं जण कोण आहोत हे त्यांना ओळखू येत नव्हतं आणि अशा प्रकारे गोंधळ आणखी वाढतच होता. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फॉक्ड फॉर जॉन टर्न आउट फूल. तो कवी सांगत आहे की माझा जो भाऊ होता त्याच्या मूर्ख, फूल म्हणजेच मूर्खपणा. मग आणि फ्लॉप या शब्दाचा अर्थ आहे बिटन अप. या कवीचा जो भाऊ होता तो खूपच मूर्खपणासारखे काही कृत्य करायचा शाळेमध्ये किंवा काही त्या अशा प्रकारचे वर्तणूक करायचा की त्याची जी पनिशमेंट आहे किंवा त्याची जी शिक्षा आहे त्याच्या भावाला न मिळता त्या दोघं जण एकमेक सारखे असल्यामुळं या कवीलाच त्याची शिक्षा भोगावी लागायची. आणि अशा प्रकारे कवी सांगतोय की ह्या गोंधळामुळं आम्ही दोघं जण सारखे असल्यामुळं अशा प्रकारे मला पनिशमेंट व्हायची. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. कवी सांगतोय की मला हा जो एक प्रश्न विचारायचा, मला एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न काय आहे की आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली. मी या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे किंवा विचारू इच्छितो. काय प्रश्न आहे तर माझ्या जर जागी तुम्ही असता तर तुम्हीच आहात हे पटवून देण्यासाठी तुम्ही काय केलं असतं. जर समजा अशा प्रकारचा गोंधळ झाला असता, तुम्ही आणि तुमचा भाऊ जर सारखे असतात आणि त्यामुळं तुम्हाला त्याच्या केलेले जे काही मूर्खपणा असेल किंवा त्यांनी केलेले जे चुका आहेत त्या चुकांची शिक्षा तुम्हाला भोगावी लागत असेल तर तुम्ही यासाठी तुम्हीच आहात हे पटवून जर द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय केलं असता किंवा काय केलं असतं असं कवी विचारत आहे. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. त्यामुळे सांगतोय की तुम्हीच आहात हे जर सांगायचं असेल किंवा पटवून जर द्यायचं असेल दुसऱ्यांना किंवा स्कूलमध्ये सुद्धा तर तुम्ही त्यासाठी काय केलं असतं असं आपल्याला या ठिकाणी कवी विचारत आहे. तर अशा प्रकारे थर्ड स्टांजा जो आहे इंटरेस्टिंग पोएम आहे पहा. ज्याचे जे परिणाम होते, जे काही स्कूलमध्ये त्याचा भाऊ जॉन जो आहे, म्हणजे नाव याचं होतं पोएटचं जॉन, ते नाव त्याच्या भावाला दिलं होतं आणि त्याच्या भावाने केलेल्या ज्या चुका होत्या त्या चुका किंवा मूर्खपणा असेल काही स्कूलमध्ये केलेला त्याची शिक्षा या कवीला व्हायची. त्यामुळे कवी आपल्याला त्यांनी प्रश्न सुद्धा विचारला की यासाठी तुम्ही काय केलं असतं. याच्याशिवाय फक्त इथंच थांबले नाही तर या सारखेच असण्यामुळं किंवा ट्विन्स असल्यामुळं पुढं काय झालं आहे असं कवी सांगतोय पहा पुढच्या स्टांजामधून. आवर क्लोज resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended breach became my brother's wife. In fact, year after year the same absurd mistake went on, and when I died the neighbors came and buried the brother John. या ठिकाणी कवी सांगतोय टर्न द टाईड या शब्दाचा अर्थ जो आहे या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो पहा. टर्न द टाईड म्हणजेच चेंज द सिच्युएशन म्हणजे परिस्थिती बदलणे. या दोघांमध्ये सारखेपणा असल्यामुळं किंवा समानता असल्यामुळं आणखी गोंधळ वाढलेला आहे आणि तो गोंधळ काय झालाय पहा पुढे जाऊन. आवर क्लोज रिजेम्बलन्स टर्न द टाईड. आणखी या कंडिशनमध्ये खूपच भयानक असा आणि वेगळ्या प्रकारचा बदल, वेगळी कंडिशन, वेगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. काय परिस्थिती झालेली आहे ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. डोमेस्टिक लाईफ म्हणजे वैयक्तिक आयुष्य किंवा खाजगी आयुष्य. मग या कवीच्या वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक जीवन जे होतं कवीचं यामुळे सुद्धा कवी डिस्टर्ब झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये. आणि त्यामुळं काय म्हणजे असं काय घटना घडली किंवा अशी कोणती घटना होती की त्याचं जे वैयक्तिक जीवन होतं, आयुष्य होतं ते यामुळं तो त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे बदल झालेला आहे. फॉर समहाऊ काय झालं बदल पहा. माय इंटेंडेड ब्रिज बिकेम माय ब्रदर्स वाईफ. कवी सांगत आहे या आमच्या दोघांच्या सारख्या असल्यामुळं एवढेच गोंधळ झालेले आहेत तर आमच्या म्हणजे माझी जी नियोजित वधू होती ती माझी नियोजित वधू माझ्या भावाची पत्नी झालेली आहे आणि माझ्या भावाची पत्नी माझी पत्नी झाली. अशा प्रकारे हा गोंधळ पुढं सातत्य म्हणजे कंटिन्यू राहिला आणि हा आयुष्यामधला माझ्या खाजगी आयुष्यामधला सर्वात मोठा
या ठिकाणी गोंधळ झालेला होता. एवढंच नाही, पुढे सांगतोय इनफॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम अँड अब्सर्ड मिस्टेक वेंट ऑन. कवी सांगतोय एवढंच फक्त झालेलं नाही, अशाच प्रकारे वर्षानुवर्ष वेगवेगळ्या विचित्र आणि विचित्र काही गोष्टी, काही गडबड गमती असतील या चालूच होत्या. आणि मग एकदा तर हद्द झाली. काय झालेलं आहे, एक अशी शेवटची माझ्या आयुष्यामध्ये अशी घटना घडलेली आहे की काय सांगतो पहा. अँड वेन आय डाय द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. या ठिकाणी सांगतोय की ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये एकतर एका गोष्टींना हद्द केली आणि ती काय होती तर वेन आय डायड, ज्यावेळेस मी मेलो त्यावेळेस आमचे शेजारी आले आणि त्यांनी माझ्या भावाला म्हणजेच जॉनलाच काय केलं आहे, दफन केलेलं आहे किंवा त्यालाच या ठिकाणी मी समजून म्हणजे माझा मृत्यू झालेला होता पण मी आहे असं समजून माझ्या भावाला म्हणजेच जॉनला काय केलं आहे, दफन केलेलं आहे, असं या कवितेमधून हे कवी सांगत आहेत. तर आय होप ही कविता तुम्हाला समजली असेल. या कवितेचे कवी जे आहेत, पोएट आहेत हेनरी सॅमब्रूक ले. हेनरी सॅमब्रूक ले यांनी ही कविता खूप व्यंगात्मक रीतीने, विनोदी पद्धतीने दोन जुळ्या भावांच्या भावना किंवा दोन जुळे भाऊ जर असतील त्यांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचे प्रसंग येतात आणि कशा कोणकोणत्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, या सर्व गोष्टी ज्या आहेत या कवितेमधून आपल्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मग अशाच प्रकारे ही कविता जी आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे समजली असेल आय होप. आणि जर सर्वांना ही कविता आवडली असेल तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. या व्हिडिओचा वर्कशॉप जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.